सध्या पाऊस जो सुरू आहे त्याच्यामुळे जे पर्यटक आहेत त्यांना विशेषतः जर समजा वर्षा पर्यटनासाठी जायचं असेल तर महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा यासोबतच जे सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातले किल्ले किंवा तिथले घाट आहे यांना अधिक पसंती देताना दिसतात. आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुका यासाठी हॉटस्पॉट बनलेला आहे. आणि या भागामध्ये ट्रेकर्स देखील एरवी येत असतात. इथे असणारे किल्ले, विशेषतः छत्रपती शिवरायांचा जन्म जिथे झालेला आहे ते शिवनेरी किल्ला जिथे मी आता आहे, आणि एकूणच या जुन्नरमध्ये जितके काही म्हणून किल्ले असतील किंवा घाट माथे असतील तिथले जे स्पॉट आहेत तिथे अनेक पर्यटक येत असतात. मात्र पावसाळ्यात पर्यटन करताना इथे काही जणांना जीव देखील गमवावा लागलेला आहे. आणि या दुर्दैवी घटनांमुळे कुठेतरी आपल्याला विचार करावा लागतोय की असं पर्यटन व्हावं का, आणि जर असं पर्यटन करत असू आपण तर तेव्हा काय काळजी घ्यावी या संदर्भात आपण नेहमी जे काही इथले ट्रेकर्स आहेत किंवा इथले जे स्थानिक गाईड आहे त्यांच्यापासून माहिती घेतली पाहिजे. मी आता ज्यांच्यासोबत आहेत ते खरं तर इथल्या सह्याद्रीमधलं मोठं गिरीभ्रमण हे त्यांनी कायम केलेलं आहे आणि या सगळ्या भागाची त्यांना जवळून ओळख आहे, असे रमेश खरमाळे. मला सांगाल की आपण खरं तर हे सगळं काही जेव्हा पर्यटन पाहतो, इथे ज्या पद्धतीने आता नाणे घाटात एका युवकाचा मृत्यू झाला, आता काळू धबधब्यामध्ये 2 जणांना जीव गमवावा लागला, कायमच ह्या घटना आपल्याला ऐकायला येतात. खरं तर काय काळजी घेतली पाहिजे आपण आणि या जुन्नरच्या विशेषतः कडेकपाऱ्यामध्ये फिरताना? तसं जर पाहिलं तर कुठलंही पर्यटन असू द्या, स्वयंशिस्त फार महत्त्वाची. आणि जर स्वयंशिस्त शिस्त जर आपण बाळगली तर मला वाटतं हे जे होणारे दुर्घटना आहेत त्यांना 100% आळा बसला जाऊ शकतो. परंतु ज्या ठिकाणी आपण दुर्ग भ्रमंतीला जातो, या ठिकाणी ज्या ठिकाणी सह्याद्रीमध्ये भटकंती करतो त्या ठिकाणी त्याच ठिकाणचे स्थानिक गाईड जर आपण घेतले तर त्या स्थानिक गाईडला त्या ठिकाणी असणाऱ्या भौगोलिक स्थितीची माहिती असते. कोणत्या ठिकाणी स्लायडिंग होणार आहे, कोणत्या ठिकाणी पाण्याचा लोड जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतो, किंवा कोणत्या ठिकाणी नदीचा उतार किंवा ओढ्यांचा उतार कोणत्या ठिकाणाहून ती पार केले जाऊ शकतात. हे जर स्थानिक गाईडचा जर वापर केला तर मला वाटतं फार म्हणजे असे जीव जाणार सोपं नाही, एकदम सोपं जाईल. आणि दुसरी गोष्ट स्वयंसुरक्षितता ही फार महत्वाची. आपण कुठेतरी ऐकतो, कुठेतरी क्लिप पाहतो, कुठेतरी रील्स पाहतो आणि आपण डायरेक्ट उठतो आणि डायरेक्ट पर्यटनाला जातो. ही साफ चुकीची पर्यटनाची पद्धत आहे. ज्यावेळेस तुम्ही पर्यटन जाता एकटा जरी असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक गाईडला जर सोबत घेतलं तर मला वाटतं एक तर त्यांना रोजगार सुद्धा उपलब्ध होईल आणि दुसरी गोष्ट आपला जीव सुद्धा जाणार नाही. आपण 2 रुपये वाचवायच्या चक्करमध्ये आपला जीव गमावून बसतो, हा त्या पाठीमागचा मुख्य. आणि विशेषतः म्हणजे ना बरेचसे फॅमिली सहित येतात, कुटुंबासहित येतात, त्यांच्यासोबत महिला, मुलं असतात. आणि इथल्या ज्या घाटवाटा आहेत त्या खूप म्हणजे दिसायला सुंदर आहेत, मात्र एरवी त्या कशा पद्धतीने रौद्र रूप घेतात हे पण पाहिले. त्यामुळे तिथे कशा पद्धतीने गेलं पाहिजे? हा, सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या अशा ठिकाणी जातो, कडे कपारा असेल किंवा कोकण कडे असतील किंवा घाटवाटा असतील, या घाटवाटा जे एकदम तीव्र उताराचे ज्या ठिकाणी कडे आहेत, भर पावसामध्ये तिथे जायलाच नाही पाहिजे. कारण कधी कोणता दगड वरून खाली येईल, कधी कोणाचा जीव जाईल हे काही सांगता येत नाही. त्यासाठी अनेक गोष्टी आपण जंगलामध्ये जाताना सुद्धा अनेक गोष्टींचा वापर विचार केलाच पाहिजे. जसं आपण ह्या जंगलामध्ये जर गेलो तर आता या ठिकाणी जसं घाटगर आपला जो परिसर आहे, कुठला नाणे घाट असेल किंवा हा सह्याद्रीचा जो बालाघाट रांग आहे, या परिसरामध्ये सगळ्यात जास्त बांबू पीठ वायपर नावाचा आपल्याला साप पाहायला मिळतो. आणि तो हिरवा असल्यामुळे ते आपल्याला त्या झाडीमध्ये सहज दिसत नाही. म्हणून ज्यावेळेस पर्यटन करताना आपण त्याच पाऊलवाटेचा वापर करावा ज्या ठिकाणी मळलेली पाऊलवाट असेल. आणि ती सोडून आपण जर ट्रेक करत असाल तर कदाचित आपण स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देणारे आपल्यासारखं दुसरं कोणीच असू शकत नाही. म्हणून पर्यटन करताना सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी भौगोलिक स्थिती जर विचारात जर घ्यायची असेल तर मी परत सांगेल की स्थानिकांना सोबत घेऊनच पर्यटन करा. निश्चित. आता तुम्ही सुद्धा स्वतः एक सोशल साईट चालवता, त्याच्यावर अनेकदा तुम्ही ठिकाणं टाकता, किती सुंदर ठिकाणे आपल्या इथे. मात्र जसं आता काळू धबधब्यामध्ये 2 युवक वाहून गेले किंवा इथले जे धबधबे आहेत ते दिसायला आकर्षक आहेत, पण खरंच इथे गेलं पाहिजे का? आपला जीव धोक्यात घातला पाहिजे का? जर आपल्याला ह्या गोष्टींची जर आवड असेल तर ही ठिकाण आपण लांबून सुद्धा पाहू शकतो. जसं आता मी पर्यटन करतो, मी काही ठिकाणी ज्या ठिकाणी सुरक्षित जागा आहे किंवा ज्या ठिकाणी छोटाले धबधबे, ज्या ठिकाणी आपण कदाचित वाहून जाऊ शकत नाही, ज्या ठिकाणी पाण्याचा फ्लो फार कमी, अशा ठिकाणी जर आपण पर्यटन केलं तर फार सुंदर जागा त्या ठिकाणी आपण जाऊ शकतात. परंतु जर आपण अशा ठिकाणी जर गेले ज्या ठिकाणी फ्लो जास्त आहे, ज्या ठिकाणी वाहतं पाणी जास्त आहे ओढ्यामध्ये, अशा ठिकाणी आपण उतरण्याचा प्रयत्न केला ते पाणी ते आपल्याला घेऊन जाणारच. अशा ठिकाणी आपण विचारच नाही केला पाहिजे. सह्याद्री नेहमी बदलत असतो. म्हणजे तुम्ही ह्या वर्षी सह्याद्री जर पाहिलं तर तो पुढल्या वर्षी वेगळा असेल, कारण कुठं स्लायडिंग झाले, ज्या ठिकाणी ओढे वाहून गेले त्या ठिकाणी कदाचित आपण ह्या पहिल्या पर्यटनामध्ये तिथून गेला असाल तर त्या ठिकाणी खोली झालेली नसेल. या वर्षी जास्त पाऊस झाला त्याच्यामुळे ती माती त्या ठिकाणी वाहून गेली असेल, त्या ठिकाणी खड्डा निर्माण झालेला असेल, हे आपल्याला माहित नसतं. म्हणून
परत मी तेच सांगेल की पावसाची स्थिती आणि भौगोलिक स्थिती ही प्रत्येक वर्षी बदलत जाते. आणि आणि ह्या हे- वर्षी तर खूपच पाऊस आहे. हा तर ह्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे, फ्लो जास्त आहे. आणि तुम्ही जर विचार केला असेल की अरे गेल्या वर्षी मी इथून सहज गेलो होतो, आपण ह्याच मार्गाने जावं, तर ती तुमची चुकीची पद्धत असेल. मग ते विचारायचं असेल तर आपल्याला स्थानिकांना सोबत घेणं फार गरजेचं आहे. निश्चित. म्हणून सह्याद्रीच्या मी सांगतो की सह्याद्री हा प्रत्येक वर्षी बदलतो. हम्म. प्रत्येक वर्षी वेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बदल झालेले पाहायला मिळतात. मी तेच सांगतो की स्लायडिंग कुठं होईल सांगता येत नाही, कुठं खचेल. जसं आपण नाणेघाटमध्ये पाहतोय, आपण वरून कदाचित पाय देतो पण कदाचित त्या ठिकाणी घसरगुंडी असू शकते, अशा वेळेस आपला तोल जाऊ शकतो. जे बॅरिकेड्स आपल्या प्रत्येक विभागाने लावले सुरक्षितेसाठी, शासन आपल्याला तर प्रत्येक वेळेस आपल्याला ह्या गोष्टीविषयी माहिती देतच असते की तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालू नका, पर्यटन स्थळे बदनाम करू नका. परंतु आपण कुठंतरी सेल्फीच्या नादामध्ये अगदी कड्यावर जातो किंवा ते बॅरिकेड्स लावलेले फेन्सिंग असेल त्याच्या पुढे जातो आणि आपला जीव धोक्यामध्ये घालतो. अशा वेळेस आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे. पर्यटन सुरक्षित करावं, आपला जीव धोक्यात जाऊ नये, म्हणून ही प्रत्येकाने स्वतःनी जबाबदारी घेणं फार गरजेचं आहे. याच्यासाठी मागाशीच मी पहिल्यांदा शब्द वापरला की पर्यटन करताना स्वयंशिस्त फार महत्वाची आणि ती निश्चित, प्रत्येकाने निश्चित. बाळगावी. आणि माळशेज घाटामध्ये विशेषतः जे धबधबे आहेत त्या खाली खरं तर आता आपण पाहतो की खूप मोठी गर्दी होते. त्या ठिकाणी धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेतात. वरून येणारा एखादा दगड असेल किंवा बाकीची एखादी आता दरडी नेहमीच माळशेज घाटात कोसळत असतात. याबाबत पर्यटकांनी काळजी घ्यायला हवी का? 100%. जर जास्त प्रमाणामध्ये जर पाऊस असेल तर मला वाटतं घाटमाता किंवा तो घाट परिसर आपण स्वतःहून सोडला पाहिजे. कदाचित आपल्या गाड्या न सुद्धा दगडी पडू शकतात, कदाचित वरून येणारे राडारोडा कदाचित आपल्या अंगावर पडू शकतो. काही ठिकाणी पाण्याचा फ्लो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असतो की त्याच्यामधले येणारे दगडे आपल्या डोक्यावर पडत असतात, छोटाले समजत सुद्धा नाही. अशा वेळेस सुद्धा आपला जीव धोक्यामध्ये जाऊ शकतो. हे आपण स्वतःहून केलंच पाहिजे. याच्याशिवाय पर्याय नाही, तर हे जीव जातच राहतील भविष्यामध्ये. मी पुन्हा सांगेल की आपल्यामध्ये जर स्वयंशिस्त जर आणली तर आपल्याला पाहिजे त्या पर्यटन स्थळावर कधी आपल्याला जाता येईल. फक्त निश्चित. शिस्त हवी. नक्कीच स्वयंशिस्त ही अत्यंत गरजेची आहे असं आपल्याला रमेश खरमाळे यांनी सांगितलं. ते माजी सैनिक आहेत, त्यासोबत सध्या वन खात्यात ते काम करतायत आणि सह्याद्रीच्या कडेकपारात ते स्वतः फिरलेले आहेत. अनेक अशी ठिकाणे जिथे आपण जाऊही शकत नाही, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी त्या परिसराला जगासमोर आणलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला कशा पद्धतीने हे वर्षा पर्यटन व्हायला हवं याविषयी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण या सूचनांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. अविनाश पवार, NDT मराठी, शिवनेरी.